दरम्यान 2017चा अनुभव बघता युती होईल असं वाटत नाही असं मत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलंय. पाहूयात देशपांडे नेमकं काय म्हणाले. आपल्याबरोबर संदीप देशपांडे आहेत. सर, राज ठाकरेंचं वक्तव्य तुम्ही ऐकलं, आम्ही देखील ऐकलं. एक त्यातून असा मतितार्थ निघतोय किंवा असं म्हणजे असं कळतंय की पुन्हा एकदा युतीसाठी राज ठाकरे कोणाकडे तरी टाळी देत आहेत किंवा कोणाची तरी वाट बघतायत किंवा कोणाबरोबर त्यांना तरी युती करायची आहे. तर एकूणच पक्षातल्या गेल्या काही दिवसांच्या घडामोडी आणि आता ज्या घडत आहेत, आज त्यांची मुलाखत, काय वाटते तुम्हाला? काय त्यातून प्रिटेंड होत आहे? मी असा अजिबात अर्थ लावत नाही त्या मुलाखतीचा, जी मी बघितली त्याचा. त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्राच्या प्रश्नांवर मराठी भाषेसाठी म्हणून त्यांनी एक उदाहरण पण दिलं त्याच्यामध्ये, तामिळनाडूचं, की सगळे पक्ष हे तामिळ आहेत तिकडे, पण जेव्हा कावेरीचा प्रश्न येतो, वेगवेगळे पक्ष आहेत पण कावेरीचा प्रश्न येतो तेव्हा सगळे पक्ष एकत्र येतात. त्या अर्थाने ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी सगळे पक्ष हे एकत्र आले पाहिजेत त्या मुद्द्यावर, असा अर्थ मी त्याच्यामधनं काढलेला आहे. आता जे राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे त्यामधून उद्धव ठाकरेंबरोबर पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता वाटते. ज्या पद्धतीचा अनुभव 2017मध्ये आम्हाला आला त्या पद्धतीच्यामध्ये मला असं वाटतं की समोरच्याची इच्छाशक्ती एकत्र येण्याची किंवा एकत्र लढण्याची नाही. त्यामुळे जर समोरच्याची इच्छाशक्ती नाही आहे, भले आमचा विचार काही असेल, समोरच्याची जर इच्छाशक्ती नसेल तर त्या गोष्टीला काही अर्थ उरत नाही ना. पण मग उद्धव ठाकरे नाहीत तर मग शिंदेच्या शिवसेनेबरोबर युती किंवा भाजपबरोबर युती होऊ शकेल? आता कोणालाच युतीचा प्रस्ताव दिलेलाच नाही आहे ना आम्ही, त्यामुळे युती हा विषयच नाही आहे. त्यांना मुलाखतीच्या दरम्यान राजसाहेबांना एक प्रश्न विचारला गेला की महाराष्ट्राचे या गोष्टी आहेत तर तुम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र येत का नाहीत, असा तो प्रश्न होता. त्याच्यावर त्यांनी सांगितलं की एकत्र येणं किंवा आमची इगोज किंवा ह्या महाराष्ट्राच्या तुलनेने खूप छोट्या गोष्टी आहेत, हा आमचा विचार झाला. याचा अर्थ आम्ही एकत्र येऊ की त्यांनी एकत्र यावं असं त्यांनी कुठे म्हटलेलं मला तरी आढळलं नाही त्याच्यामध्ये. भविष्यामध्ये खूप मोठ्या राजकीय घडामोडी घडणार याचे संकेत आजच आपल्याला मिळत आहेत. त्यामुळे महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी युती असतील किंवा महाविकास आघाडी असेल, यामध्ये खूप मोठे बदल होतील आणि त्यामुळे मतदारांनी देखील त्यासाठी तयार राहायला हवं याचे संकेत आता आपल्याला मिळू लागलेत. कॅमेरामन अरविंदसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.